हो, ही साडी आहे 200 रुपयाच्या आतली. तर मागच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी ह्या साडीचं पूर्ण डिटेल्स दिल्या होत्या, पण किंमत नव्हती सांगितली. तर बरेचसे DM आले की ही साडी कुठून घेतली, किती रुपयाची आहे? तर त्यांना मी सांगितलं की ही साडी 197 रुपयाची आहे फक्त. तर ही कुठून घेतली आहे, काय घेतली आहे, व्हिडिओच्या शेवटी परत एकदा सांगेल आणि याचे व्यवस्थित फोटो आणि व्हिडिओजसुद्धा टाकणार आहे. कारण Instaवरती एवढे छान एकदम भारीवाले व्हिडिओज आलेत थोड्याशा फिल्टरसोबत. कारण Instaवरती फिल्टर अवेलेबल आहे, तर तेवढा आपण फायदा त्याचा तर घेऊच शकतो, नाही का. आत्ता इथे तर सगळ्यांना माहिती आहे की नॉर्मल कॅमेराने मी OnePlusच्या शूट करते आणि मी आता तुम्हाला तेच सांगत होते, पण त्याचा आवाज गायब झाला आहे. म्हणून म्हटलं चला की आपण व्हॉईस ओव्हर देऊया. असंही ज्यावेळी मी हे सगळं काम करत करत बोलत असते, त्यावेळी काय होतं की माझा आवाज थोडासा खालीवर होतो आणि मोबाईल इतक्या दूर ठेवलेला आहे, कुठलाच मायक्रोफोन नाही आहे, तर होतं थोडंफार इकडे तिकडे. तर चलो आजचा व्लॉग इथून सुरू होतोय आणि सुरुवातीलाच मी करते नाचणीचं जे नाचणी सत्व करणार होते ते. नाचणी धुवून त्याला मोड आणून घेतलेत, वाळवून घेतली, आता भाजते आणि त्यानंतर पीठ करणार आहे. ते पीठ म्हणजे आपलं नाचणी सत्व. इथे विशुड्याला मी घेऊन बसली आहे, कारण ऑब्व्हियसली आमच्या घरात कोणी नाही आहे ह्या टाईमला किंवा मग रोजच नसतं, तर त्याला घेऊनच सगळी कामं करावी लागतात. आत्ता तर त्याची झोप पण कमी झाली आहे, त्यामुळे हे सगळं सुरू आहे. तर मेन म्हणजे ना ही साडी मला सांगायचं आहे, ग्लोरोड जे ॲप आहे, ग्लोरोड नावाचं एक रिसेलिंग ॲप आहे, ज्यावरती आपण रजिस्टर करू शकतो आणि तिथून तुम्ही साड्या विकू शकता. म्हणजे कॅटलॉग असतात पूर्ण, ते कॅटलॉग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सेंड करू शकता किंवा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावरती सेंड करू शकता. आणि जर तुम्हाला कस्टमर छानपैकी मिळाले, छान बिल्डअप झालं तुमचा तो ग्रुप, तर तुम्ही त्याच्यावरती मार्जिन लावून विकू शकता. म्हणजे एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे खरं तर ही, आणि मी केले. मिशोच्या बाबतीमध्ये केलं, जेव्हा मिशोनं खूप जास्त कॉमन नव्हतं. आत्ता बघा, आत्ता प्रत्येकाला मिशो माहिती काय आहे काय नाही आहे, पण ज्यावेळी मिशो बिलकुल कॉमन नव्हतं आणि अगदीच खूप थोड्या लोकांना माहिती होतं, अशावेळी मी ते मिशोचं करायचे आणि त्यावेळी खरं तर छान पैसे झाले होते त्या तेवढ्या प्रोसेसमध्ये. एक 8 ते 9 महिने मी केलं असेल ते काम. फक्त ग्रुपवरती सेंड करायचं, ज्याला आवडेल तो आपल्याला सांगेल आणि त्यानंतर सेम अकाउंटवरनं त्याच्या घरी डिलिव्हरी होणार त्याच्या पार्सलची. आपण काय करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे, फक्त थोडीशी मेहनत घ्यायची आहे आणि त्यातनं आपल्याला मार्जिन मिळणार, कमिशन मिळणार. सो त्यावेळी ते छान वाटलेलं, पण 7-8 महिन्यानंतर असं वाटलं की हे जास्त दिवस चालणार नाही आहे. म्हणजे एकदम असतं ना की एखादं काम लाईफ टाईम चालेल, तर तसं नाही आहे. कारण मिशो सगळ्यांना माहिती झालं होतं आणि प्रत्येकजण आपल्या ओरिजिनल रेटसहित तिथून घेऊ शकतो. असं नाही आहे की तुम्हाला बल्कमध्ये घ्यावं लागेल. म्हणून मग मी ते बंद केलं. पण आता पण आता ग्लोरोड नावाचं जे ॲप आहे ते सेम आहे, काहीच फरक नाही आहे. त्या अकाउंटवरून तुम्ही ही छोटीशी एक बिझनेस आयडिया म्हणून घेऊ शकता आणि करू शकता. कारण ग्लोरोड अजून तेवढं फेमस नाही आहे आणि जे कोणी आहेत म्हणजे मिशोपेक्षासुद्धा कमी रेटमध्ये ग्लोरोडवरती मिळतं, मी तरी पाहिलं आहे. आणि ही जी साडी आहे तिची क्वालिटी पण छान आहे आणि एक फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी ज्यांना पाहिजे असतात कपडे खूप सारे, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. कारण कॅमेराच्या पलीकडे खरंच एक असं पाहिल्यानंतर लक्षात येत नाही की क्वालिटी काय आहे. ह्या साडीची सुद्धा सो क्वालिटी आहे, खूप सुंदर आहे क्वालिटी, असं नाही आहे. पण खूप डल आहे असं पण नाही आहे, छान दिसते आहे. आणि एक म्हणतो ना आपण, एक शाईन आहे त्यामध्ये आणि एक चायना सिल्क तशा प्रकारचा तो फॅब्रिक आहे बस. पण छान दिसतोय आणि ऑल ओव्हर तरी मला आवडलं होतं आणि खूप जणांनी विचारलं ऑफलाईन ऑनलाईन, तर म्हटलं की आता ह्या व्हिडिओमध्ये सांगूया आपण. तर चलो आता मी करतेच आहे. आधी त्याचबरोबर आपल्याला करायचे आहेत पराठे. त्याआधी मी थोडंसं 1-2 पोळ्या टाकून घेते साध्या आणि ह्यांचा डब्बा देते. त्यानंतर आपण पराठे करायला घेऊया. आलूचे पराठे तर प्रत्येकाला माहिती आहेत, त्यामुळे त्याची रेसिपी वेगळी सांगणार नाही आहे, बट थोडंसं शॉर्टमध्येच दाखवेलसुद्धा. आणि अजून एक मुद्दा होता माझा, की मला एक DM आलेला की की तुला कोण काय बोलत नाही का, व्हिडिओज टाकतेस ह्यान त्या. बरीच मोठी कमेंट केली होती, ॲक्च्युली कमेंट नाही DM केला होता. तर त्यावरती एकच उत्तर देईल की थोडंसं काही आपण आउट ऑफ द वे जाऊन केलं ना, तर बोलतात माणसं, 4 दिवस बोलतील, शांत बसतील किंवा मग त्यानंतरही बोलतील, बट एवढं आहे की काही वाईट नाही करायचं. सो अशा
प्लॅटफॉर्मवरती आहोत आपण, की आपण काय करतोय हे प्रत्येकजण पाहतोय. तर ही सेफेस्ट थिंग आहे ना, की बाबा हां, मी जे करते ते पाहतायत सगळे. मग तुम्ही पाहतायत तर माझ्या घरचे पण पाहतायत, माझे वडील पण पाहतायत, माझा नवरा पण पाहतोय. सो आणि ठीक आहे ना, लपवून तर नाही करत आहे. तुम्हाला दिसतंच आहे ना मी काय करते ते. चुकलं तर सांगा. बास. एवढी ओपन प्लेस आहे तुम्हाला इथे, की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण नाही, तुम्ही काय करणार DM करणार, की हे तुझं चुकतंय. इथे सांगा. सोबत मिळून करूया त्याच्यावरती काम, की हां, नाही चुकायला पाहिजे. हो की नाही? बट ठीक आहे, इट्स ओके. लोग हे बोलते रहेंगे. चलो आगे. आणि इथे मी आता बटाटे क्रश करून घेते. त्यानंतर साधीशी सिंपलशी रेसिपी आपली, थोडंसं बटाट्यांचं फोडणी वगैरे टाकून त्याला फ्राय करून घेते आणि त्यानंतर बटाट्याचे पराठे करूया आपण. खूप दिवसानंतर करते मी, कारण रिहूला खायचे होते आणि त्यांचा टिफिन दिला मी. नेहमी देत नाही, आज त्यांना काहीतरी वेगळं काम होतं, सो वेळ लागणार होता म्हणून त्यांचा टिफिन दिला आणि आता घरी खाण्यासाठी मी हे सगळं करते आहे. त्यांनी लवकर गेले थोडंसं म्हणून त्यांना भेटला नाही. बास एवढंच. नाही तर परत म्हणाल नवऱ्याला दिलं नाही. स्टे ट्यून आणि एन्जॉय करा. तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपल्या साडीचे डिटेल्स आता दिले आहेत मी. आणि शेवटी ग्लो रोडचा जो लोगो आहे तो पण देईल. तुम्हाला थोडंसं सोपं पडेल प्ले स्टोअरवरती ते ॲप शोधायला. ओके, स्टे ट्यून. चलो, हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि शेवटी जो लोगो दिलेला आहे तो आहे ग्लो रोड ॲपचा. तर तुम्हाला हवं असेल तर नक्की डाउनलोड करून तुम्ही त्यातून घेऊ शकता किंवा मग विकू पण शकता. ओके, बाय बाय.